हर्षद पाटील आणि तुषार भोईर ही सलामीची जोडी स्ट्राईक वरती. चित्तू गोट्या पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज लाभल्या गेल्यात. 4 सुंदर ट्रॉफीज बघताय सतीशजी शेळके यांच्या माध्यमातून. नक्कीच जर आपण विचार केला अंबाडी, जर आपण कधी अंबाडी या परिसरामध्ये जर आलात तर नक्कीच आमचे मयूर पाटील यांच्या धाब्याचं तिथे स्वाद घ्यायचा आहे. सुमधूर असे त्यांची हाताला टेस्ट असते. नक्कीच जर अंबाडी परिसरामध्ये जर आपण गेलात तर सह्याद्री धाबा, मयूर पाटील प्रोप्रायटर, सह्याद्री गार्डन या धाब्यावरती जाऊन नक्कीच आपण आस्वाद घ्याल. तुषार भोईर आणि हर्षद पाटील ही सलामीची जोडी. ही मॅच कमबॅक करावी आहे. अशू वॉरियर संघाला आशिष पाटील यांना पत्ता खोलावा लागेल, त्यांची बॅट खोलावी लागेल. ज्या पद्धतीने अपेक्षा केलेली मागच्या वर्षीचा गत वर्षी विजेता संघ तुषार भोईर यांच्यासाठी केतन भोईर आणि मेहुल पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आहे. फक्त तुषार भोईरसाठी ही संधी आहे षटकारासाठी. चला राऊंड द विकेटचा मारा गाड घेतली. स्वप्नील पाटील इशारा करतायत गेम ऑन. या ठिकाणी करो या मरो स्थिती अशू वारुयर संघासाठी. बॉलर नेम सूरज पाटील लावला गेलाय. डावखुरा गोलंदाज, त्याच्याकडे खूप अनुभव आहे, कित्येक वर्ष गोलंदाजी करतो हा गोलंदाज. संधी मिळत नव्हती मात्र संधी मिळतीये. सूरज हर्षद पाटील साठी उलटो सेंडू फेकून दिलाय. सेंडू फरार होईल आउट ऑफ द पार्क. मोठा फटका आलाय 6 धाव्यांसाठी. अप्रतिम. काय फटका हाताला सूरज पाटीलच्या गेंदबाजीवरती. कुठेतरी आलस दिसला गोलंदाजामध्ये, त्याची ही गोलंदाजी नाहीये. आलस त्या पद्धतीने गोलंदाजी केली. फटका बसला हर्षदच्या बॅटमधनं. पुढे येऊन मारण्याचा पॉवर प्ले. अप्रतिम फटका या ठिकाणी. एक धाव सहजरित्या पूर्ण. प्रेमचं चांगलं क्षेत्ररक्षण कमबॅक केलं गेलंय. ज्या पद्धतीने तुषार भोईर यांची रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. मात्र वाटते अजून 2-3 धावा जर तुषार भोईर धावला तर नक्कीच त्यांची विकेट पडू शकते. एनर्जी ड्रिंक देखील या ठिकाणी पोहोचवली जाईल. सूरज गोलंदाजी करावी लागेल चांगली. ब्लॉक होल सेंडू खोदून काढला या ठिकाणी. त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण अनिकेत आहे. चांगली फेकी. काय फळक क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतो अप्रतिम. आपण पाहताय साने प्रीमियर लीग 2026 पर्व. नक्की स्क्रीनवरती आपण पाहत आहे रायफल. ज्या पद्धतीने नाव गाजवलंय या चाणे गावाचं रायफल या रेड्यानं. ब्लॉक होल सेंडू. काय लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहे. ज्या पद्धतीने रायफल आपल्याला स्क्रीनवरती आपण पाहत आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. ज्या चाणे गावाचं नाव गाजवलंय प्रणय आणि तुषार हे 2 मालक आहेत त्या रेड्याचं. 1.5-2 लाख रुपये त्याची बोली देखील लावलेली असा हा रेडा एस एस स्पोर्ट आणि चाणे गावाचं नाव त्या रेड्याने गाजवलंय. रायफल स्क्रीनवरती आपण पाहताय. कमबॅक केलंय या ठिकाणी. मेहुल पाटील यांच्याकडनं आणि केतन भोईर यांच्याकडनं विकेटसाठी देखील संधी होती. षटक संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 आकड्यावरती. काय गोलंदाजी केली षटकार खाल्ल्यानंतर. पूर्णपणे चकडून ठेवलाय. 2 चेंडू खेळलाय तुषार भोईर. काय चेंडू बॅटला लागत नाही त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील एच बी वॉरियर संघाला. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत
रायफल, ज्या गावाचं नाव गाजवलं या रेड्यानं, चाणे गावाचं नाव नक्कीच उंच शिखरावरती नेलंय. प्रणय पाटील आणि तुषार पाटील ह्या रेड्याचं मालक आहेत. षटकारासाठी 100 रुपये. पहिल्या चेंडूवरती जर षटकार घेतला तर केतन भुईर आणि मेहुल पाटील आणि शिवम पाटील यांच्याकडनं. पार्थ, काय गोलंदाजी केली पार्थनं आजच्या पूर्ण दिवसामध्ये, अप्रतिम. पूर्ण दिवसामध्ये जर आपण विचार केला तर या लीगचं आपण आयोजन नियोजन अप्रतिम पाहत आहे. पार्थ लावलाय. ओव्हर द विकेटचा मारा पार्थचा असेल. त्याच्या गोलंदाजीवरती काय चेंडू आता पूर्णपणे बीट केलं गेलंय. स्वप्नील पाटीलने त्याचं काम केलंय एसटीच्या मागे. अप्रतिम गोलंदाजी पार्थचा जर योगदान आपण बघितलं, आशू वॉरियर संघासाठी वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. कुणाल पाटील देखील त्या संघामध्ये दिसत आहेत. त्यांची देखील गोलंदाजी ऍक्शन मध्ये आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली गेली, चेंडू फरार होईल. वन बॉम्ब चेंडू फरार होतोय. काय तिथे कमबॅक झालाय. फेकी चांगली झाली, क्षेत्ररक्षण चांगलं घडलंय त्या ठिकाणी. नक्की चेंडू 4 गेला असता, पण ज्या नसीब असतात ते आजच्या दिवसामध्ये दिसत नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच असेल प्रिन्स 11 आणि संजय शेट टायगर यांच्यामध्ये. मोठी लढत. जर संजय शेट टायगर संघ विजयी होतो तर नक्कीच फायनल मध्ये प्रवेश, आणि जर हरला तर नक्कीच प्रिन्स 11 संघाला पुन्हा चान्सेस मिळतील. षटकारासाठी बालचंद्र पाटील यांच्याकडनं अपील कमी, हौसला जास्त. लेग बाईची धाव येते या ठिकाणी. डिक्लर झोनकडे चेंडू पोहोचला गेलाय. एस के एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे. सुंदर क्लिअरिटी. तुषार भोईसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. जितू गोटे आणि शिवम पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं 3 षटकारासाठी रोकडा कॅश. ब्लॉकफुल चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पूर्णपणे बीट केला गेलाय. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडलं गेलंय विश्वास वाघे यांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी. नक्कीच काय गोलंदाजी, काय गोलंदाजी आताली गेली आहे. अप्रतिम गोलंदाजी होते वारंवार या ठिकाणी. पार्थ पाटील नवीन सितारा, उगवता सितारा चाणे गावामध्ये. गोलंदाजी शरीरयष्टी धक्कम त्याची, मात्र त्या पद्धतीने गोलंदाजी ब्लॉक होल गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. अर्ध विकेटचा मारा वारंवार केला जातोय. हा तुषार भोईर यांना रोखून ठेवलाय. टोल फुलटॉस चेंडूला वसूल करण्याचा प्रयत्न, टोल वसूल करता आला नाही या ठिकाणी. फुलटॉस चेंडू होता. षटक संपला गेलाय. काय गोलंदाजी केली आहे पार्थ पाटील यानं. 5 धावा त्याच्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्यात. तुषार भोईर यांच्यासाठी खूप मोठ्या संधी उपलब्ध झाल्यात. हॅट्रिक साठी 5,000 रुपये, षटकारासाठी 200 रुपये. मेहुल पाटील पहिल्या बॉलला जर षटकार मारला तर 100 रुपये. खचाखच भरलेला असं स्टेडियम. धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. 14 आकड्यावरती बिनबाद 14 असं धावफलक. बॉलर नेम्स आपण जर बघितला, आशिष पाटील त्यांच्या नावाने जो संघ खेळतोय. संदीप पाटील त्यांचे मित्र पुंडास गावचे, त्यांनी देखील योगदान दिलंय. 50-50 स्पॉन्सरशिप केली गेली. आशिष पाटील यांच्यावर त्यांचं प्रेम, पुंडास गावचं एक व्यक्तिमत्व संदीप पाटील. चाणे गावावरती देखील प्रेम दाखवलं गेलंय. एक टीम घेण्यामध्ये त्यांचं देखील सिंहाचा वाटा.
चला पंचांची गाठ घेऊन आशिष आलाय गोलंदाजीमध्ये. त्याच्याकडे क्षमता आहे आशिषकडे बॉल वळवण्याची, पण तुषार भोईर यांना मोठी संधी आहे. चला बॅक टू बॅक 3 षटकार घ्यायचा, 5,000 मिळवा. या ठिकाणी मोठी संधी लावली गेली आहे. स्कॅनर देखील इथे ठेवलाय, लगेच पैसे मारायचे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे मेहुल पाटील यांच्याकडनं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे का नाही, त्या ठिकाणी पूर्ण काम स्वप्नील पाटीलनं केलं. खूप नाराज नॉन स्ट्रायकर फलंदाज. तुषार भोईरची खूप इच्छा होती हर्षदच्या संघामध्ये खेळण्याची, ती संधी पूर्ण झाली त्याची, पण काही षटकार येत नाहीये आजच्या दिवसामध्ये, एकही षटकार नाही. टर्न करण्याचा प्रयत्न आशिष पाटील यांचा. थोडीशी तब्येत देखील आशिष पाटील यांची खराब, त्याच्यामध्ये फटका बसलाय आशु वारियर संघाला. दिवेश काही त्याची बॅट तलपलत नाहीये. महेश वळवी देखील आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज, यष्टीरक्षक चुकलेत त्या ठिकाणी. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू, 1 धाव मिळेल 22ची. निश्चित हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला गेलाय या ठिकाणी. आशु वारियर संघ ज्या पद्धतीने फलंदाजी त्यांच्याकडे आहे, हलक्यात घेतलं तर नक्कीच ते ठोसा नक्कीच देतील. त्यांच्याकडे पॉवर आहे. जे आपण बघितले एस एस स्पोर्ट्स संघाचे 2 खेळाडू त्यांच्यामध्ये, आशिष पाटील, दिवेश ठाकरे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट, पूर्णपणे चकवला गेलाय. कुठेतरी कॅश प्राइज मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय तुषारच्या माध्यमातून. 7 चेंडू आतापर्यंत हा फलंदाज केला आणि 3 धावा त्याच्या बॅटमध्ये निघल्यात, 2 धावा त्याच्या बॅटमध्ये निघल्यात. खराब फलंदाजी. आशु हा असा गोलंदाज आहे, मोठ्या खेळाडूंना त्याने चकवलाय. तोच गोलंदाज समोर आहे. पुन्हा चकवलाय. पायामध्ये टान्स नाही, शप्पल होण्याचा कोणताही प्रयत्न नाही, अंधाधुंदी मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पूर्ण काम स्वप्नील पाटीलनं त्या ठिकाणी केलं गेलंय. काय गोलंदाजी केली आशुनं, कमबॅक केलंय. 4 चेंडू आतापर्यंत आतालेत, 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती. काय गोलंदाजी, पुन्हा चकेल मला वाटते हा. शप्पल होण्याचा प्रयत्न अनिकेत त्या ठिकाणी, आणि मोठा सेल पकडलाय, इक्लर चॉकलेट पकडला या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. कम ऑन डीजे. काय झेळ पकडला गेलाय त्या ठिकाणी अनिकेतनं. 1 चेंडू बाकी आहे, कोणता खेळाडू धाडतील? भूषण. नक्कीच आपण दाबाड परिसरामध्ये जर गेलं तर भूषणच्या लॅब मध्ये जा, ब्लड चेक तिथे होतो. एक आमचा नक्कीच दाबाड परिसरामध्ये जर आपण गेलात तर एक आपला गावातला भूषण पाटील, त्याचा तिथे लॅब आहे, ब्लड चेक तिथे केला जातो. लगेच एक चुटकीमध्ये आपल्याला रिपोर्ट देखील त्याचे मिळतात. तोच भूषण स्ट्राईक वरती धाडला गेलाय. रोखले गेलेत फलंदाजांना. हर्षद पाटीलला कुठेतरी प्रहार करावे लागतील. मोठा खेळाडू, नॉन स्ट्रायकर फलंदाज, मात्र भूषणला धाडलं गेलंय. काय घडले या चेंडूवरती? आता मात्र अतिरिक्त धाव, दिशा भटकलाय. स्वप्नील पाटील सर विचार करतात. 1 बॉम्ब्स देखील दिला गेलाय. 2 पंच, कल्पेश पाटील आणि स्वप्नील पाटील ही जोडी अतिशय या स्पर्धेसाठी सर्व मान्यवरांनी योगदान दिलंय. कोणत्याही या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला, कोणत्याही या स्पर्धेमध्ये आपलं राजकारण नाहीये, समाजसेवा आणि नवीन खेळाडूंना संधी. क्रिकेटचं हे वेड एस एस स्पोर्ट आणि चाणे गावाला, त्याच्यामध्ये ही स्पर्धा घडते. आशिष पाटील ब्लॉक होल चेंडूला खोदून काढलंय पार्थ त्या ठिकाणी. काय क्षेत्ररक्षण पार्थ पाटीलने केलं गेलंय.
नक्कीच आपण जर बघितलं स्क्रीनवरती आपण पाहताय विहान ट्रान्सपोर्टचा शिवम पाटील यांचं. नक्कीच छोटे मोठे भाडे असतील तर आपण देत जा. शिवम पाटील यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी दिले गेले. टेलिकास्टवरती आपण पाहताय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत संजय शेट टायगर आणि प्रिन्स 11. संजय शेट टायगरचा जर विचार केला संजय पाटील यांचा संघ आणि प्रिन्स 11 संघाचा जर विचार केला तर सचिन समय यांचा संघ आमने सामने लढत असेल. जर ही मॅच अशू वॉरियर संघाने गमवली तर डायरेक्टली फायनलमध्ये प्रहार करेल हर्षद पाटील आणि मात्र प्रिन्स 11 आणि संजय शेट टायगर यांच्यामध्ये लढत. जर प्रिन्स 11 संघाने संजय शेट टायगर संघाला हरवला पुन्हा चान्स संजय टायगर आणि त्यांचीच मॅच होईल. पण ही मॅच अशू वॉरियर संघ हरणं गरजेचं आहे. तसेच महेश घरत देखील आहेत. थोडेसे नाराज दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजगी आहे. पण जिथे मैत्री तिथे नाराजगी नक्की असते. तीच महेश घरत इथे मंचावरती येत. नक्कीच त्यांचं सहकार्य एस एस स्पोर्ट्सला असतोच. चाणे गावावरती प्रेम त्यांचं. सचिन घरत देखील असतील. अनेक मान्यवर आहे मंचावरती जर आपण बघितलं दिवेशला मार्गस्थ केलं गेलंय. स्कोर जाऊन पोहोचला गेलाय 17. एक गडी बाद. चला ओव्हर द विकेटचा मारा गोलंदाज दिवेश ठाकरे कमबॅक करावं लागेल कारण की तुमच्याकडे क्षमता आहे. आशिष पाटील दिवेश ठाकरे जर तुम्ही जर दोन फलंदाज जर कुठे गोलंदाजीमध्ये असतील फलंदाजीमध्ये जर कमीपणा दिला तर तुमचा बॅकफुट वरती जाईल संघ. त्याचा फटका बसलाय. संजय शेट टायगरचा जर विचार केला परेश पाटील चालत नाहीये. प्रिन्स 11 संघाचा जर विचार केला सचिन सम्या चालत नाहीयेत. कुठेतरी कमबॅक करावं लागेल या खेळाडूंना. शॉर्ट पिच चेंडू पण मात्र जास्त उंची नव्हती या ठिकाणी. पूर्णपणे बीट झाला गेलाय. फेर चेंडू आहे. षटकारसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दिवेश असेल हर्षद पाटील साठी संधी. बॅकफोटला दिशा दिली गेली आहे महेश वलवी त्या ठिकाणी आणि क्लर्स चॉकलेट त्यांच्या हातून निसटलाय. खराब शतरक्षण महेश वलवी यांच्याकडनं अपेक्षा नव्हती. एक मोठा खेळाडू आहे. कुठेतरी आशू वॉरियर संघाचं बॅकलेट दिसत आहेत. लक नाहीये लॅक फॅक्टर देत नाहीये. स्क्रीनवरती आपण पाहताय सतीशजी शेळके सुजित मालुंगे यांच्या माध्यमातून ESK लाईव्ह टेलिकास्ट आपण दिली गेली आहे. दिवेश काय गोलंदाजी संधी होती मोठा गडी मासा गलाला लावण्याची. शॉर्ट पिच चेंडू हर्षद पाटील नाही टाकू शकत. फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. मंचावरती स्थानापन्न व्हा. सागर राऊत देखील आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेट ड्राईव्ह कुणाल पाटील त्या ठिकाणी चांगली फेकी येईल. काय फेकी घडलीये बघायचंय आणि मोठा झटका बसलाय. भूषण पाटील तंबूत परतलाय. कमॉन डीजे.
अप्रतिम गोलंदाजी केली आहे दिवेशनं. वारंवार चान्सेस दिलेले, फायदा उचलता आलेला नाहीये. सचिन जाधव यांच्यासाठी संधी आहे. महेश घरत यांच्याकडनं देखील 100 रुपयाचा पारितोषिक आहे षटकारासाठी. वारंवार बक्षीस लावले जातात या ठिकाणी. हॅलो, चला या 5वं षटक, शेवटचं षटक रोखून ठेवलंय हर्षद पाटील आणि भालचंद्र पाटील यांच्या संघाला. सूरज पुन्हा एकदा त्याचे दुसरं षटक आहे. कमबॅक करावं लागेल. सचिनसाठी संधी आहे. 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक देखील महेश घरत यांच्याकडने. तसेच ज्यांनी पाणी व्यवस्था केली यतेश पाटील, कॅश प्राइज देखील दिलं गेलंय. नक्कीच लग्नाच्या बंधनात ते अडकलेत. यतीश पाटील असतील, जितू गोटिया पाटील असतील, या सर्वांनी त्यांच्या हळदीला काय फ्लेश ड्राईव्ह केली गेली आहे. पॉवर प्ले फटका, मोठा फटका येतोय त्या ठिकाणी. महेश वल्वी चेंडूच्या मागे 2 धावा, चकवा दिला गेलाय. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. काय विश्वास वाघे यांची शतरक्षण त्या ठिकाणी. वारंवार विश्वास वाघे त्यांचा परफॉर्मन्स दाखवतात त्या ठिकाणी. पार्थ पाटील, महेश वळवी आणि विश्वास वाघे हे 3 खेळाडू त्या चेंडूच्या मागे होते, पण 3 धावांवरती रोखू शकले नाही. 3 धावा पूर्ण केल्यात. चला बाहेरून कोणी बोलू नका. शतरक्षण लावून घ्या. जे पंच असतील ते डिसिजन देतील. चला 2 पंच आहेत, 1 धाव. ठीक आहे, 2 धावा असतील या चेंडूवरती. एक शॉर्ट रन टाकली गेली आहे. सचिन जाधव यांची जर आपण बघितलं, सचिन जाधव यांची शरीरयष्टी प्रेक्षकांमध्ये देखील होसला. तुषार भोईर यांची बॅट चालत नाहीये. हुकी उठवली आणि थोडासा ते आता थोडासा नाराज देखील आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पेम्या तिथे आहे. काय झेल पकडलाय. इक्लर चॉकलेट प्रमाणे इक्लर चॉकलेट खाल्ला गेलाय. कम ऑन डीजे. तुम्ही 50-50 करा. थंड पेय असतील का असेल ते. धन्यवाद. काय फटका हाताला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. वैश्विक आपण इंटरप्राइजेस कडनं बघताय. एसके स्टेट ड्राईव्ह फटका मारण्याचा प्रयत्न, चकवण्याचा प्रयत्न होता. काय रनिंग बिटवीन द विकेट.
जिथं रोहिदासजी पाटील ज्येष्ठ नागरिक कोणती टुर्नामेंट ठेवा त्याच्यामध्ये त्यांचं या स्पर्धेसाठी योगदान असतो. या मंचावरती तुम्ही देखील स्थानपन्न व्हा. ही स्पर्धा आपण पाहत आहे चाणे प्रीमियर लीग. या चाणे प्रीमियर लीगचा उद्देश एकच, नवीन नवीन खेळाडूंना संधी. आजच्या दिवसामध्ये पार्थ पाटीलला बघितला गोलंदाजीमध्ये, तिथे प्रेमला बघितलं, अनिकेत भुईरला बघितलं. नवीन नवीन खेळाडू तयार झाले गेलेत. सचिन जाधव मोठा खेळाडू, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चकवण्याचा प्रयत्न होता डिक्लेअर मध्ये. नक्कीच मला असं वाटलं रिव्हर्स स्वीप खेचेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. नक्कीच 36 धावा धावफलकावरती लागल्यात. काय गोलंदाजी, सचिन जाधवला षटकार मारावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी धनय आहे. फेकी खराब झाली होती पण कमबॅक केलंय. काय रनिंग बिटवीन द विकेट सचिन भोईर यांची. सचिन जाधव तंबूत परतलेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती आणि 38 धावा कराव्या लागतील. चला या नेक्स्ट मॅच. सचिन भोईर यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक माझ्याकडे जमा आहे. मॅच संपल्यानंतर लगेच घेऊन जायचंय. 38 टू विन. आता संधी निर्माण झाली आहे. चला आपण एसके एंटरप्राइजेसच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे. वेस्टनिक ना, अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे. नेक्स्ट मॅच आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रिन्स 11 सचिन समय यांचा संघ, तसेच संजय शेठ टायगर संजय पाटील यांचा संघ. या दोन्ही संघाचे कर्णधार संजय शेठ टायगर संघाचा कर्णधार इथे पोहोचलाय. तसेच प्रिन्स 11 संघाचा देखील चला या यतीश पाटील तुमच्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेकी केली जाईल. बोथ दोन कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. ही जोडी चाणेगावचं भवितव्य दर्शन शेळार आणि वेदांत पाटील. दोन कर्णधार या ठिकाणी पोहोचलेत. दोन्ही संघाला संधी आहे. जर संजय शेठ टायगर संघाला प्रिन्स 11 संघाने हरवलं तर चान्स आहे दोन्ही संघांना. दर्शन शेलार तिन्ही मॅच नाणेफेकी हरलाय. पण हवा मंचावर दोन कर्णधार आपण पाहताय. प्रिन्स 11 संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रिन्स 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? परेश पाटील आहेत, दर्शन शेलार त्या संघामध्ये, सचिन पाटील देखील आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 धावापर्यंत. नक्की 40 ते 50 धावांचा प्रयत्न असेल. दर्शन शेलार एक चांगला गोलंदाज आहे. त्याला पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी आतापर्यंत तुम्हाला मिळाली नाही, तर नक्कीच जर मिळाली तर कितीपर्यंत पहिल्या षटकामध्ये आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? 10च्या आत. नक्की चांगली तुमची गोलंदाजी आहे, फलंदाजी देखील चांगली आहे. चला चांगला खेळ करा पुढच्या मॅच मध्ये. त्याच्या शुभेच्छा तुम्हाला. आपण पाहताय चाणे प्रीमियर लीग 2026 चांगलं आयोजन नियोजन. मी विनंती करतो यासिर सर यांना तुमचा सुमधुर आवाज. आशिष पाटील यांचा संघ. तसेच या स्पर्धेसाठी 6 वर्ष आपण ज्यांचं योगदान दिलंय स्वप्नील पाटील खंबाला गावचे, हे पंच सातत्याने या गावाला लाभतायत.
आकाश आकाश मुकणे याला मार्गस्थ केलं गेलंय. फलंदाज 2 महेश वळवी आणि दिवेश, सलामीची जोडी. दिवेश नॉन स्ट्रायकर फलंदाज दिवेश हा मोठा खेळाडू आहे. पंच इशारा करतायत. आकाश मुकणे. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. गेम ऑन. आकाश मुकणे. बॅटफूट चेंडूला दिशा दिली गेली आहे. चेंडू फरार होईल त्या ठिकाणी. प्रहार केले गेलेत. मोठा फटका आलाय. कुठेतरी पिसळलेला दिसतोय महेश वळवी. टेलिकास्ट रिप्ले मध्ये आपण बघितला. बॅटफूट चेंडूला फेकून दिलं त्या ठिकाणी 6 धावांसाठी. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहता स्क्रीनवरती सतीशजी शेळके साहेब तसेच सुजित माळुंगे या गावचे भाचे आहेत. त्यांच्या माध्यमातून योगदान दिलं गेलंय. तब्बल 15,000ची देणगी दिली गेली आहे. आकाश शॉर्ट पिच चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकले गेलेत. कमबॅक केलाय. आकाश मुकणेचा वारंवार जर विचार केला तर अनेक मॅचेस गाजवले गेलेत एस एस स्पोर्ट्स ठाणे संघासाठी. या गोलंदाजानं थोडीशी प्रॅक्टिस त्यांची कमी आहे. आकाश बॅटफूट चेंडू दिशा दिली गेली. तुषार भोईर त्या ठिकाणी आहेत. काय शतरक्षण करतोय त्या ठिकाणी. ज्या पद्धतीने जर आपण बघितला ज्या पद्धतीने सापला रचला होता तुषार भोईरनं. फिटनेस थोडा जास्त कमी झालाय त्यांचं. रनिंग कमी. जिमला सुद्धा जात नाहीत. त्याचा फटका बसलाय तुषार भोईर यांना. खराब चेंडू हाताळला गेलाय. खराब चेंडू या ठिकाणी. सचिन जाधव देखील चुकले. या चेंडूवरती 2 धावा. एक वाईट प्लस डिक्लेअर अशा 2 धावा. स्क्रीनच्या मागे आपण पाहत आहे ठाणे प्रीमियर लीगचं जो बोर्ड लावला गेलाय त्याच्यावरती संजय शेट टायगर, आशिष पाटील तसेच संदीप पाटील, भालचंद्र पाटील, हर्षद पाटील आणि सचिन समे आणि कल्पेश पाटील हे स्पॉन्सर्स. बॅटफूट चेंडू ब्लॉक होल चेंडू. काय शतरक्षण झालेलं त्या ठिकाणी. डाईप मारली गेलेली भूषणनं. फेकी खराब. तू मै त्या ठिकाणी. दिवेश पाटील ज्या पद्धतीने घाई करतात ती घाई त्यांच्याकडून आता घडत नाहीये. त्यांना माहिती आहे 30 चेंडू खेळायचे. ही मॅच कोणत्याही पद्धतीने जिंकायची. नेक्स्ट मॅच प्रिन्स 11 आणि संजय शेट टायगर. जर संजय शेट टायगर संघ विजयी झाला तर दोन्ही संघाचे संपुष्टात येतील पुढचे घोडदौड. पण संजय शेट टायगर संघ हरला तर मात्र तिन्ही संघांना चान्स येईल. जर आशु वारियर संघ जिंकला तर या मॅच मध्ये. असे समीकरण या स्पर्धेचे पोचले गेलेत. आकाश मुकणे. बॅटफूट चेंडू आता तुषार भोईर त्या ठिकाणी. बघायचंय. ओहो काय झेल पकडलाय. अप्रतिम झेल. मला असं वाटलं नक्कीच झेल त्यांच्याकडून सुटेल. कम ऑन डीजे. आपण जिंकलो आपल्याला हे हरवलं तर चान्स आहे. मग तेच ना मग.
काय घडले या ठिकाणी या चेंडूवरती? अतिरिक्त चेंडू, सचिन जाधव चुकलेत. दोन धावा या चेंडूवरती. वाईट प्लस डिक्लेअर. धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. मारण्याचा प्रयत्न होता. सचिन जाधव चेंडू खाली आहेत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. पूर्ण दिवसामध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. वारेटगावचं एक हा डीजे नक्कीच लग्न समारंभामध्ये देखील आपण त्यांना ऑर्डर करू शकता. अप्रतिम आवाज क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून दाखवली जाते. 24 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष बाकी आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय पहिल्या षटकामध्ये 13 या आकड्यावरती. पेनल्टी पहिल्याच ह्याच्यामध्ये ऍड केलेली. हा मायनस केलेली ती. तेरा एक गडी बाद 13 धावा. चला मोर्चावरती लावलाय गोलंदाज वृद्ध विकेटचा मारा ज्याने हॅट्रिक परिधान केली स्पर्धेच्या माध्यमातून तुषार भोईर. स्ट्राईकला फलंदाज दिव्येश ठाकरे. पत्ते खोलावे लागतील या फलंदाजाला. तुषार भोईर चांगला गोलंदाज आहे. त्याने तीन विकेट देखील हॅट्रिक देखील परिधान केली. डिक्लेअर मध्ये चेंडू जाऊन स्थिर झालाय. अपील देखील झालेली तुषार यांची. कट आहे ना, बॅट कट. ठीक आहे, पंच इशारा करतात बॅट कट. खचाखच भरला स्टेडियम आपण पाहताय. अनेक प्रेक्षक अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. नेक्स्ट मॅच मोठी मॅच संजय सेठ टायगर आणि प्रिन्स 11 यांच्यामध्ये. दिवेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तुषार भोईर त्या ठिकाणी. हार्दिकने देखील चांगले प्रयत्न केलं मात्र भूषणनी कमबॅक केलं त्या ठिकाणी. तुषार वृद्ध विकेटचा महारा तुषार यांचं या ठिकाणी. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत. तुषार वृद्ध विकेटचा मारा तुषारचा. बॅटफूट चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. अंधाधुंदी मारण्याचा प्रयत्न. बघायचं काय घडलंय. आणि एक झेल सुटलाय. मोठी संधी निर्माण करून दिली गेली आहे. खराब शतरक्षण आपल्याच फॉलो थ्रो मध्ये केला गेला. झेल घेण्याची मोठी संधी. मोठा मासा गलाला लावण्याची संधी निर्माण झालेली. आशिष पाटील वारंवार प्रयत्न करतायत. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. मागच्या वर्षीचा जर विचार केला आशिष पाटीलने सिरीज मिळवलेली. तोच खेळाडू त्याचा झेल सोडणं कुठेतरी तुषार भोईर यांच्याकडनं गलती झाली आहे. चूक झाली आहे. दिवेश ठाकरे हा मोठा फलंदाज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली. एक धाव सहजरित्या पूर्ण. हर्षद पाटील त्या ठिकाणी. ठेकी चांगली. स्थिर दोन्ही फलंदाज स्थिर. रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक कमी आहे त्यांना माहिती आहे. 17 धावफलक जाऊन पोहोचलाय. 17 या आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. काय गोलंदाजी केली. 20-21 समीकरण बाकी आहे. 20 चेंडू 21 धावा करावे लागतील.
कुठेतरी अशुभ वारियर संघ जिंकल्यानंतर खूप सारे समीकरण बदलणार आहेत या स्पर्धेचं. लेग कट टाकण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी मारण्याचा प्रयत्न. पूर्ण सीझन मध्ये आशिष पाटील फ्लॉप ठरले गेलेत. त्यांच्याकडून अपेक्षा होती अशुभ वारियर संघाला. एकोणावीस 21 असं समीकरण. 19 चेंडू 21 धावा. समीकरण छोट आहे. कुठेतरी रोखलेत एसबी वारियर संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. फेकी चांगली झाली या ठिकाणी. चेंडू 19 धावा कराव्या लागतील आणि पॉवर प्ले देखील घेतला गेलाय. दोन्ही खेळाडू चांगले स्ट्राईक वरती. मोठी नाव दिवेश ठाकरे आणि आशिष पाटील यांचं. कोणता गोलंदाज मोर्चावरती लावणार हे बघणं देखील गरजेचं आहे. तुषार पाटील यांचं समीकरण कुठेतरी जर विचार केला, तुषार भोईर स्क्रीनवरती दिसत आहेत. त्यांचा फिटनेसचा जर विचार केला तर आपण दिसत असेल पूर्ण अंग झोकलंय त्याने. फिटनेस कमी, प्रॅक्टिस कमी. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्याने ही लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्या माध्यमातून देणगी लाभली, सुजित माळुंगे यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. कॅश प्राइज दिलं गेलंय या स्पर्धेला. नेक्स्ट मॅच संजय शट टायगर आणि प्रिन्स 11 यांच्यामध्ये. करू या मरुस्थिती दोन्ही संघासाठी. अशुभ वारियर संघ एक मॅच जिंकला तर नक्कीच समीकरण बदलतील. त्या दिशेने वाटचाल होतीये. 18 चेंडू मात्र ही ओव्हर मेन्स आहे हर्षद पाटील यांची. याच्यावरती प्रहार करावे लागतील. पॉवर प्लेचं षटक आहे. या ओव्हरमध्ये जर कमबॅक झालं ना गोलंदाजीमध्ये, हर्षद पाटील हा गोलंदाज ऊर्ध्व विकेटचा मारा असेल. चला घाई करा. समीकरण मला असं थोडं चेंजेस होईल, मॅचेस वाढतील. चला घाई करा पंच. अद्याप मॅचचं समीकरण चेंजेस झालंय. ही मॅच कमबॅक करावं लागेल हर्षद पाटील यांना. गेम ऑन. हर्षद पाटील ऊर्ध्व विकेटचा मारा. हर्षद पाटील यांचा बॅट शूट, चेंडू फेकून दिला चेंडूला. चेंडू फरार होईल आउट ऑफ द पार्क. कम ऑन डीजे. दिवेश ठाकरे याने त्याच्याकडे स्किल आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. मोठे मोठे फटके अनेक मॅचेस गाजवल्यात एस एस स्पोर्ट्स संघासाठी. या फलंदाजानं हर्षद वरती प्रहार केलेत. ब्लॉक होल चेंडू, शतरक्षण खराब त्या ठिकाणी. भूषणने कमबॅक केलंय. कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आशिष पाटील यांचा. 2 धाव्या निश्चित झाल्या असत्या. कोणती चूक त्यांच्याकडून घडत नाहीये. तसेच या ठिकाणी विलास पाटील यांचं देखील आगमन झाले. सदाशिव बालू पाटील यांचं देखील आगमन झाले. बीएमसी मेंबर्स या मंचावरती स्थानापन्न व्हा. आपण पाहताय साने प्रीमियर लीग 2026 चं आयोजन नियोजन एस एस स्पोर्टने केलं गेलंय. हर्षद, काय घडले या चेंडूवरती? खराब चेंडू हाताला गेलाय हर्षद पाटीलनं. हर्षद ऊर्ध्व विकेटचा मारा. डिक्लेअर झोन, इक्लर चॉकलेट या ठिकाणी. एकच धाव मिळेल. मोठा फटका होता. 28 धावा धावफलकावरती आपण स्क्रीनवरती पाहताय. मान्यवर या ठिकाणी पोहोचलेत. विलास पाटील
सदाशिव बाळू पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचलेत. तसेच स्क्रीनवरती आपण पाहत आहे मधुकर गोविंद भोईर हे देखील आहेत. नक्कीच आर्थिक मदत या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची या स्पर्धेला लाभले. हर्षद पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली आहे. आकाश मुकणे त्या ठिकाणी चेंडू फरार होईल 4 धाव्यांसाठी. कुठेतरी हुसला बिघडलाय HB11 संघात. विचार केला आपण तर चांगली फलंदाजी आशिष पाटीलने चांगला. नक्कीच जर HB वॉरियर संघाचा विचार केला त्यांच्यामध्ये भगवान देखील आहेत. भगवान वाघे जादूगर भगवान त्यांना प्रसिद्ध केलंय. ते गोलंदाज येतील ऍक्शन मध्ये मला असं वाटते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली आहे. भूषण त्या ठिकाणी एक धावसरित्या पूर्ण होईल. चांगली फेकी रोखलंय हर्षदनं. 13 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज आहे. ब्लॉक होल चेंडू, भगवान त्या ठिकाणी 12 चेंडू आणि 4 धावांचं आव्हान आहे. म्हणजे भगवान जादूगर यांना ओर दिली जाईल असं मला वाटते. हर्षद पाटील डिसिजन घेतील. छोटं समीकरण आहे 12 चेंडू आणि 4 धावांचं. चला प्रिन्स 11 रेडी राहा गोलंदाजीसाठी. नाणेफेकी जिंकले तुम्ही. वेदांत पाटील कर्णधार आणि नाणेफेकी जिंकली. प्रथम शतरक्षण स्वीकारले, आमंत्रित केलंय बॅक टू बॅक 3 वेळा संजय शेठ टायगर या संघाला. पहिल्या मॅच मध्ये देखील फलंदाजी केली, दुसऱ्या मॅच मध्ये देखील फलंदाजी केली आणि तिसऱ्यांदा मला वाटते दर्शन शेलार यांनी काय आज नशीब अनुभवलेलं नाही. तिन्ही मॅचेस नाणेफेकी हारली. दर्शन शेलार हे कर्णधार संजय शेठ टायगर या टीमचे. चला वेळ घेत आहे तुषार भोईर. 12 चेंडू, शुल्लक 4 धावा वाचल्यात. आपल्या कोट्यामधले 4 धावा बाकी आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भूषण यांचं झालेलं नाहीये. चेंडू फरार होईल त्या ठिकाणी. हो चेंडू फरार झालाय. कासवाच्या गतीने 4 धाव्यांसाठी सामना जिंकलाय. सूरज पाटील खूप खुश दिसत आहे. त्यांचं एक हे होतं का हर्षद पाटील हरवायचा आणि ते करून दाखवलंय. चला या सुमधुर आवाज पोचवायचा या सिरसर मंचावरती विलास पाटील आहेत, सदाशिव बालू पाटील हे देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला थोडंसं योगदान लागले. कॉम्प्रोमाइज झालंय. सतीश शेळके इथे कॉम्प्रोमाइज साठी आलेले आहेत. चला या सचिन भोईर. या सचिन भोईर तुमच्यासाठी जो बक्षीस लावलेला सतीशजी शेळके त्यांच्या हातून तुम्हाला देण्यात येईल. काय तुम्ही फलंदाजी केली. चला बक्षीस दिलं जाते या ठिकाणी. एक चौकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस होतं ते दिलं जातंय सतीशजी शेळके यांच्या माध्यमातून सचिन भोईर यांना. चला कंटिन्यू करा आपण. यासिर सर तुमचा सुमधुर आवाज पोचवा. धन्यवाद. थँक्यू सचिन. आत्ताच झालेल्या सामन्यामध्ये दिवेश याची सामनावीर म्हणून निवड झाली आहे. तरी दिवेशला विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आमचे प्रमुख अतिथी जे आहेत त्यांच्या हातून
स्वतःच्या सामनावीर पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे.